पंतजी वकिली करायचे, मात्र त्यांची वकिली पैशासाठी नव्हती. त्या काळातल्या अनेक ध्येयवादी वकिलांप्रमाणे पंतजी देखील पैशासाठी सत्य आणि न्याय यांना महत्व देणारे होते. एकदा एक म्हातारी स्त्री पंतजीच्या कार्यालयात आली आणि तिने आपली कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली. सांबार समाजातल्या त्या विधवा वृद्धेला मुलगा नव्हता, एक मुलगी होती आणि तीही लग्न होऊन सासरी होती. म्हातारीच्या नवऱ्याच्या चुलत्यानं तिची सगळी मिळकत लाटून तिला घराबाहेर काढलं होतं. बिचारीवर म्हातारपणी रस्त्यावर पडण्याची पाळी आली होती. ही कहाणी ती रडत भेकत सांगत होती आणि पंतजी लक्षपूर्वक ऐकत होते. ऐकता ऐकता त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्यांच्यातला वकील काही काळ बाजूला गेला आणि त्यांच्यातला सहृदय माणूस त्या दुर्दैवी स्त्रीच्या दुःखानं व्याकुळ झाला. म्हातारीचं बोलणं संपताच पंतजी म्हणाले, आई तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमचा जमीन जुमला तुम्हाला परत मिळवून दिल्याशिवाय मी सुखाने झोपणार नाही. मग त्यांनी कोर्टात दावा दाखल केला. कोर्टाचा सगळा खर्च त्यांनी स्वतःच केला आणि वकील म्हणून जीव तोडून त्या वृद्धेची बाजू मांडली आणि ते जिंकले. तिच्याकडून आशीर्वाद घेतला गरिबांची सेवा घडावी म्हणून.